तिकडे कोकणामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। 6 जूनला तळकोकणात मान्सून आला खरा, पण समाधानकारक पाऊस पडला नाहीये। पावसाचे ढग दाटतात पण प्रत्यक्षात पाऊस बरसत नाही। त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आहे। पुरेसा पाऊस पडल्याशिवाय भात शेती करू नका, पेरणी करू नका असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलं होतं, पण शेतकऱ्यांनी घाई केल्यामुळे आता दुबार पेरणीची वेळ येते का या चिंतेत शेतकरी आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असं हवामान विभागाने जाहीर केलंय। मात्र सिंधुदुर्गात हवा तसा मान्सून बरसताना दिसत नाही। हे दिवसाला 10 ते 15 मिलीमीटर पाऊस किंवा हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि हा पाऊस जो आहे तो पुरेसा नाही आहे। गेले 2 दिवस सिंधुदुर्गात पाऊसच कोसळलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलेलं आहे। कारण शेतकऱ्यांनी भात पेरलेलं आहे आणि ते पेरलेलं भात जे आहे त्याची रोपं लावणीयोग्य झालेली आहेत। मात्र लावणीयोग्य झाल्यानंतर देखील पाऊस जो आहे तो सिंधुदुर्गात कोसळताना दिसत नाहीये। आपल्यासोबत शेतकरी आहेत। सध्या सिंधुदुर्गात पाऊस कोसळत नाहीये, ऊन आहे, दमट वातावरण आहे। तुम्ही भाताची पेरणी केलेली आहे, ती लावणीयोग्य झाली आहे का आणि काय स्थिती आहे सध्या? आता भाताची लावणी एक 4-5 दिवसात आम्ही सुरुवात करणार आहोत. पण पाऊसच जर नसेल आणि पाणीच उपलब्ध नसेल, तर भात शेती लावणं हे शेतकऱ्यापुढे फार मोठं अडचणीचं झालेलं आहे. त्याचबरोबर भातामध्ये कुठच्याही प्रकारची आतापर्यंत रोगराई आजपर्यंत तरी नाही, पण भविष्यात मात्र रोगराई पडू शकते आणि त्याच्यामुळे भाताच्या रोपांवर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी जी भात पेरलेली आहेत ती लावणीयोग्य झालेली आहेत। मात्र शेतात पाणी नसल्यामुळे, पाऊस कोसळत नसल्यामुळेच शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग।